हाय हॅलो नमस्कार। तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सर्वजण कसे आहात? आय होप की सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज क्लिनिंगचा ब्लॉग आहे। क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे दिवाळीच्या। आय होप म्हणजे माझ्या मते तर सर्वांची जवळपास झाली असेल क्लिनिंग, माझी पण झालेली आहे। हा व्हिडिओ येईपर्यंत फराळ पण चालू केलेला आहे म्हणजे करण्यासाठी। तर इथे मी सगळे रॅक वगैरे काढून घेते सगळ्यात पहिल्यांदा, कारण त्याच्यामधलं सामान काढलं म्हणजे पूर्ण भिंत ही क्लिअर होते आणि टाईल्स वगैरे घासण्यासाठी किंवा टाईल्स साफ करण्यासाठी जागा रिकामी होते आणि जागा रिकामी असेल तर पटापट क्लिनिंग होऊन जाते। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा इथे रॅक काढून घेतलेले आहेत आणि ह्या मसाल्याच्या भरण्या खाली करून घेतलेल्या आहेत। आता हे मसाल्याच्या भरण्यांचा मसाला याच्यामध्ये ट्रान्सफर करायचे। हे मी घेऊन 2 महिने होत आलेले आहे। हे आज करून उद्या करून राहिलेलं होतं, तर आज हे सुद्धा घासण्यासाठी घेते, क्लीन करण्यासाठी। आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये सुद्धा मसाला आज टाकून घेते। आता हे जे रॅक आहे ते स्वच्छ करून घेतलेले आहेत पहिल्यांदा। त्यानंतर कसं ते सुकले म्हणजे त्यातले मसालेसुद्धा त्यातल्या भरण्या वगैरे सुद्धा क्लीन करून घेतल्यावर पटकन ठेवायला बरं पडतं। आता इथे डबे वगैरे हे जे मोठं साहित्य होतं ते डबेसुद्धा आता क्लिनिंग करून म्हणजे क्लीन करून आता सुकण्यासाठी ठेवते। आता इथे हे मोठे डबे आहेत। मोठ्या डब्यामध्ये म्हणजे कसं एक्स्ट्राचं जे साहित्य असतं ते मी याच्यामध्ये स्टोअर करून ठेवते। तर आता हे मोठे डबेसुद्धा क्लीन करण्यासाठी घेते। त्यानंतर आता त्यातले सगळे जे छोटे राहिले ते पण आता एका पिशवीमध्ये पॅक करून ठेवले। ड्रायफ्रूट्स आता नुकतेच आणलेले होते त्यामुळे ती पिशवी तशीच ठेवलेली आहे मी। आणि आता इथे मसाल्याची भरणी वगैरेसुद्धा क्लिनिंग करण्यासाठी घेणार आहे। आज खूप दिवसांनी मसाल्याची भरणी सगळ्या भांड्यांसोबत क्लिनिंगमध्ये निघते आहे, तर आता तीही घेतलेली आहे क्लीन करण्यासाठी। तर यावर्षी आता माझा फराळ तर बनवायला सुरुवात झालेली आहे हा व्हिडिओ येईपर्यंत। तर गेल्या वर्षी ज्या शंकरपाळीची, करंजीची, नानकटाईची जी रेसिपी आहे पूर्ण डिटेल्समध्ये, प्लस भाजणीच्या चकलीची रेसिपी पूर्ण डिटेल्समध्ये शेअर केलेल्या आहेत। तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती नक्की जाऊन चेकआउट करा। आता इथे चटणीची भरणी ही यावर्षी खाली झालेली आहे, तर त्यामुळे तीही घासायला घेते। तर आता हे सगळ्या गोष्टी पहिल्यांदा घासून घेतल्या, पहिल्यांदा घासून धुवून स्वच्छ सुकण्यासाठी ठेवल्या, कारण ह्या एकदा सुकले की म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही पदार्थ भरायला वगैरे बरा पडतो आणि सुकल्यानंतरच डबे छान असे व्यवस्थित वाटतात। पुसल्यानंतर जरा तरी त्यांना कुठेतरी असा ओलावा राहतो, त्यामुळे पूर्णपणे जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत मी तरी त्याच्यामध्ये काय भरत नाही आणि फॅनच्या हवेला छान असे ड्राय होतात। त्यानंतर आता इथे ज्या भरण्या आहेत त्यातल्या डाळी सगळ्या मी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर साखर, हळद वगैरे साखर, चहा पावडर वगैरे या गोष्टी काढलेल्या आहेत। आता इथे चटणीची भरणी तर ऑलरेडी खालीच आहे, तर तीही घासायला घेतलेली आहे। तर अशा प्रकारे इथे मी एका साईडला सगळं म्हणजे जे डब्यांच्या आतमधलं साहित्य ते असं कॅरी बॅगमध्ये भरून एका साईडला ठेवते आणि ते एकदा सुकले की मग सगळं व्यवस्थित सॅक्रिकेट करून भरण्यासाठीही बरं पडतं आणि व्यवस्थित म्हणजे भरण्या क्लीन होतात। तोपर्यंत सामान जर त्याच्यामध्ये असेल तर कधी भिजतं वगैरे, तर मी ॲज इट इज घासायला नाही घेत कधीच। तर अशा प्रकारे सगळं वेगवेगळं करून घेते। आता इथे या भरण्यासुद्धा मी आता घासायला घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जे इथे थोडीफार वरती भांडी दिसत आहेत तीसुद्धा। आणि त्यानंतर मी जे ट्रॉली आहेत त्या खालच्या ट्रॉलीमधले सुद्धा भांडी स्वच्छ वगैरे करून घेतलेले आहेत। त्याचसोबत त्याचा व्हिडिओ काही मी शेअर केला नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून ते काही शूट केलं नाही मी। त्यानंतर ट्रॉली वगैरे माझं गेल्या वर्षीचा जो एक व्हिडिओ आहे दिवाळी क्लिनिंगचाच आहे, त्याच्यामध्ये मी ट्रॉली वगैरे सगळं क्लीन केलेलं, जे ट्रॉली काढून वगैरे स्वच्छ केलेलं तो सुद्धा व्हिडिओ आहे। त्याचीही जमलं तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की जाऊन चेकआउट करा। आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा। त्यामुळे म्हणजे कसं जो व्हिडिओ बनवते त्यावेळेस म्हणजे असं वाटतं की हां आपले व्हिडिओ कुठेतरी लोकांना आवडत आहेत आणि बघत आहेत। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर कमेंट करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करत जा। आता इथे सगळ्या ह्या ज्या छोट्या मसाल्याच्या भरण्या आहेत ते सुद्धा मसाले जवळपास अर्धे तर संपलेलेच होते, फक्त हळद, तिखट ह्याच गोष्टी राहिलेल्या होत्या, त्याही मी वेगवेगळ्या कॅरी बॅगेमध्ये ट्रान्सफर करून घेतल्या आणि त्याही घासून घेतल्या। आता ह्या ज्या जुन्या माझ्या भरण्या आहेत त्याच्यामध्ये मी आता ह्यावर्षी रांगोळी ठेवणार आहे, तर बघू आता किती होतं ते। आणि रांगोळी त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे सुकवून, कारण कसं इतर वेळेस कसं होतं रांगोळीचे कलर आपण बॅगेमध्ये भरून ठेवतो, पण आता हिंदवी काय करते, घेते पटकन उचलते ते हातबोट इकडे तिकडे लागतं आणि फाटतात जरा, त्या पिशव्या एकदम पातळ असतं त्यामुळे फाटतात पटकन।
तर त्यामुळे आता इथे माझी सगळी क्लिनिंग झालेली आहे. फ्रीजवरचं सुद्धा सगळं क्लीन वगैरे करून घेतलेले आहे. बाहेरही पाहू शकता असं सगळं पसारा क्लीन करून मांडलेला आहे. तर आता हे सगळं असं मोकळं झालेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये बाजार आणायला आणि तिथून सगळं बाजार आणल्यानंतर आता सगळं व्यवस्थित भरून ठेवल्यानंतरचा आता हे जे दिसते ते सगळं हे आता भरून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर प्लीज कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बाय.